नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजचो आमचो दौरा दादा, आज काय काय आपला आपण आज राजापूर कोंडी. ओके. आज काय विषय पंचायत क्या क्या करना है क्या अपने को आज अपने को इन्वर्टर बिठाने का है हाँ और साथ में कैमरा भी लगाने का है. ओके. तर आज आमका इन्व्हर्टर आणि कॅमेरा लावूचे. इन्व्हर्टरसाठी खास माणूस बोलवलेला. माणूस इकडे बघा जरा. नमस्कार. नमस्कार. ओळख करून द्या आपली. हे आमचे आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही यांना बघितलंच असाल. यांचं नाव गणेश राऊत असे आहे. आणि हा सगळा सामान घेऊन इलेला आम्ही. आता लावताव, कसा लावताव तुमका दाखवणार आहो. बघा. आज इन्व्हर्टरचा एक काम करू जा. गाण्याचा दैला गाण्याचा इन्व्हर्टरचं काम करीत आणि कॅमेरा लावूचे. तर आज माझ्या अंदाजान 2 कॅमेरे लावूचे, बाकीचे नंतर लावूचे. तर बघूयात कसे काय लावून होतं तुमका दाखवत आहे आणि काय काय काम करता बघूया. तुमका दाखवी कसं इन्व्हर्टर लावता दो. चला. बरोबर आहे, काम चालू केलेला. आता हे वायरी अशी मारून तो बॉक्स काढून मोठं लावतो लागणारा. कधी छोटं पडा तिकडे कडून बॉक्स मारूचा पूर्ण आणि ही पुरी वायरिंग बनवली लागणार. दादाने आमचं गाण्याचं काम करता काम चालू केलेलं आमच्या. बॅटरी जोडल्यानं काय मग होतंय ना काम. चालू दे. लागते माझ्या कामात. बॉक्स मारून झालो. वायरी अशी मारून घेतलं आहे. अर्धे झाले अर्धे मारूचे. चला. नवीन गाडीचा योग्य वापर करताना हे टाकवा. हे झालं. अरे भाई खातो शिव्या. काय चालतं. योग्य असा वापर करताना आमचा दादा. हां बस अशा प्रकारे वायर उडून झालेली आहे. चालेल, टाकतो लगेच. चला. तो वायरी टाकून घेते, बॉक्स लावून घेते. लावून झालं तुमका दाखवते कसे लावलंय ते. एक कॅमेरा लावून झालेला. ही वायरिंग अशी आम्ही केलेली आहे सगळी. हां. आणि दुसरं कॅमेरो हा एकच ब्रेड. तो दुसरं कॅमेरो आहे ना डायरेक्ट बाहेर घेतलेला. तो बघा किंवा दुसरं कॅमेरो झालेला लावून. आता सध्या असा ठेवूया, नंतर वाढवूया. जसे कॅमेरे वाढतील तसा वाढणार. आतल्या कॅमेऱ्यांचं वगैरे सगळं झालेला. कॅमेरे वगैरे सगळे लावून झालेले. आता फक्त विषय राहिला बाहेर कॅमेरे लावूचे आहेत. अच्छा, कॅमेऱ्याकडे बाहेर लावूचे आहेत. बघूया आता, दाखवते तुमका. कारण त्या बाजू तिकडे कॅमेरे लावूचे आहेत. वायर जरा जास्त लागणारा, सर्विस वायर वगैरे पण घेऊची लागणारा. बघूया आता दादा काय करता. साधारण एक अंदाज काढणार किती मीटर लागणार. माझ्या हिशोबाने 100-150 मीटर तरी वायर लागणारा. बघू आता काय म्हणतो. दादा बोललो की ओके करून टाकायचं. चला. इकडनं वायर येणारा कॅमेरे हय लागणारच सगळे. हय 2 कॅमेरे लागणारच. एक ह्या साईडला इकडे इकडचं रोड कवर करणार आणि ह्या साईडचं रोड कवर करणार. हे 2 कॅमेरे आणि 2 कॅमेरे हय लागणारच. या बाजूला इकडे एक कॅमेरो रोड कवर करू. कॅमेरा रोड कवर करू लागणार आहे. आणि होत तुमचं तिथं कवर करूचा चौका येऊ कवर करूचं लागणार आहे. बनता जेव्हा त्यांचा सोलारचं काम चालू होईल, सोलारचं पण काम करूचा. आता जेव्हा चालू करीन तेव्हा पण तुमका दाखवणार. आता जेव्हा चालू करू तेव्हाच हे कॅमेऱ्यांचं काम चालू करणार आहोत. ह्याच्यानंतरचं आता आपलं काम हा डायरेक्ट तराळ्यात जाऊचा. आपल्या तराळ्यात एक जरा जिओच्या कनेक्शनचा प्रॉब्लेम हा वाटतं, तर तेवढं चेक करणार आणि डायरेक्ट वैभवडीच्या दिशेने जाणार आहोत. डायरेक्ट जागेवर गेल्यावर दाखवतो काय प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होता की नाही तो बघूया. चला. आता अशा प्रकारे जिओच्या कामात गेलो आम्ही. त्यांचं पॉवर सप्लायचा प्रॉब्लेम होतो, POE तो झालेला. जुनी अशी होती ना रे. हा पण काम ओके झालेलं आहे एकदम. काय म्हणताय शेट. लावलेला इंटरनेट चालू झाला पण स्पीड देत नव्हतो. एकदा रिसेट मारूचा लागणारा. वर इलंय म्हणून. हे बघा सगळे वरती लावलेला वरच्या माळ्यावर. दादा खालना बघता, खालना जरा चेक करता.
हां चला आता लगेच रिसेट मारून टाकूया आणि काम ओके करून टाकूया. आमचे गणेश भाऊ काम करून एकदम होरबळून गेलेत. खूप ताणतणावाचं काम झालेलं आहे. हो गणेश भाऊ होय काय म्हणताय मजेत? दुपारच्या सत्रानंतर आता आपण चालला अरुळ्यात सिग्नलचा काम आहे तिकडे एअरटेलचा त्या करून आपण आता जाणार आहोत. तर आता डायरेक्ट कामाच्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला भेटतंय. चला डायरेक्ट कामाच्या ठिकाणी भेटूया. काय प्रॉब्लेम होतो बघूया. नो सिग्नलचा असा कळाला झालो लवकर लगेच सॉल्व तुम्हाला सांगेन काय काय केलं आहे काय करणार आहे आता काळात आहे. चला जागेवर जाऊन भेटूया. ओके डिशचा प्रॉब्लेम होतो सिग्नलचा प्रॉब्लेम होतो आणि डिश काढून ठेवलेलं होतं त्याकडे झाडावर मारत होतो. शेवटी झाडावर मारून मोकळं झालं आहे. मारलेली आहे. आता थोडी वायर बीर बांधणार आणि सिग्नल वगैरे काढून ओके केलं आहे. फक्त त्यांचं रिचार्ज मारायचं बाकी हा काम झालेला. अशा वेळेला काम झाला. आजचा काम आवरला बऱ्यापैकी. आता फक्त एक आचरणात कामं तेवढा करणार मग कामं ओके. चला डायरेक्ट आचरणात भेटूया. आजचा आपला लास्टचं काम आहे. आजचा आपला शेवटचा काम हा आचरण्यात आपल्या गावचा आचरण्यात एक सिग्नलचा प्रॉब्लेम हा काळोख तर झालेलो हा पण आजच्या दिवसातला या लास्टचा काम आवडून हवाच. तर या लास्ट कामात तेवढा आपण आवरायचा म्हणजे आजचा दिवस भरलो दिवस आपलो 70 मी लागलो असं समजा. आणि आता मी चाललंय आचरण्याच्या दिशेनं. जागेवर गेले की तुला भेटते ती सांगते नक्की काय प्रॉब्लेम हा काय करणार आहे काय विषय होतो तुमच्या काळात. चला डायरेक्ट जागेवर जाऊन भेटूया. गाडी ये लाईटिंग मला समोर काही जास्त दिसत नाही. असं मोबाईल आता धरलं येतो काहीतरी घुटमळत त्याच्या डायरेक्ट जागेवर जाऊन तुमचं दाखवते काय करणार आहे तू. चला आणि आम्ही म्हणजे पूर्वी मी येत होतो रे. हां आता येणं कमी झालं माझं. हां म्हणजे हा खूप जुन्यातला आहे वाटतं. फार जुनं आहे. यात बातम्या पण बातम्या इम्पोर्टेड आहे तो. गाणी वगैरे सगळे लागतात. सगळे गाणी म्हणजे सगळं लागतं. ते भारी. सगळं हे काय हे पूर्वीचे हे लावायचे ना इथे हां हां हे काय हां म्हणजे बरोबर. हे असतात म्हणजे कॅसेट वगैरे. ओके 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 हे काय भारी आहे भारी भारी भारी. हां. लोकांकडे जुन्यातलो रेडिओ हा याच्यावर बातम्या गाणी बिणी सगळी लागतात. खूप कमी गोष्टी अशा बघू भेटतात. आजाकडे इलय म्हणून ह्या बघू भेटला मस्त. हे बघा जुन्यातलो रेडिओ माका पण काय एवढी याच्यातली माहिती नाही आहे पण ज्यांका माहिती आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा काय काय असतं याच्यात. आता खूप जुन्यातलो हा मंडळी. आज मी ज्या काकांकडे गेलो त्यांच्याकडे जुन्या जमान्यात जो रेडिओ होतो त्याच्यावर गाणी बातम्या सगळं लागणार असं होतं मस्त. बघून भारी वाटला. म्हणजे जुन्या गोष्टी पण अजून माणसे कशी जपून ठेवतात. परत इंटरनेटच्या जमान्यात मस्त की जुने रेडिओ वगैरे पण जपून ठेवलेले आहेत मस्त वेगळी. पण काम काय असं त्यांचं झालेलं नाही. त्यांचे बॉक्सचा प्रॉब्लेम हा काम गेला उद्यावर. उद्याचा काम आपण आवरायचं होतं त्यांना सांगितलं. काकांकडे जरा शिडीचा पण घोटाळा झाल्या कारणात वरबीर काय सोडून भेटलेला नाही. आणि काळोख बघता जरा मी पण काय वर जाऊ तो रिस्क घेतलंही नाही. काका म्हणाले उद्या शिडी मॅनेज करत आहे. म्हटलं ठीक आहे. तर आजच्या कामांचं कोणतं सगळं आवरलेलं बऱ्यापैकी 80%